तुझं पहिलं चॅलेंज आहे. काय? आदिपतींना थोरल्या मालकांच्या पाया पडायला लाव. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तर घेतला पाहिजे ना. हे शेवटचं. परत जर तुम्ही म्हणला तर मी ऐकणार नाही. साहेब, बोला की. पाया पडायला लागतं ना कुणाच्या? रोज सूर्यवंशी. मला पडायचंच नाही. मास्तरीनबाई म्हणल्या ते काय जोडीनं पडायचं असते. पडा की. माझी इच्छा नाहीच आहे. वडील आहेत तुमचे, पडा पाया, घ्या त्यांचे आशीर्वाद. झालं, जाऊ. सर सर, हो हात नका जोडू. कशाला नको म्हणताय तुम्ही? सर नको म्हणू का? मग काय म्हणू तुम्हाला? बाबा म्हणू? कळलं मला. लागलं का? नाही फार. बारक्या पोरावानी करतात. वाईट हेतून हात नाही धरला त्याने तुझा. माणूस चांगला आहे, पण डोसक्यांनी हल्लाय. हिंसक होतात कधी बी. लांब राहा यांच्यापासनं, नाहीतर नंतर म्हणशील आम्ही तुला सांगितलं नाही म्हणून. डोसकं फिरलं तर हल्ला पण करतात. आदिपती आणि ह्यांच्यामध्ये आडवा इस्तव जात नाही, कारण ते कधी बी कुणावर पण हल्ला करतात. थोडं डोसकं ढिलं आहे, पण उपचार चालू आहेत. हिंसक होत्यात म्हणून आम्ही त्यांना बाहेर येऊ देत नाही खोलीच्या. आला ना तुला अनुभव? आता शानी हो, परत यांच्या वाटेला जाऊ नगस. ताई, अगं ए इरा, असू देते. अक्षरा ये बरं. आई, अगं काय झालं? काय नाही. हाताला काय झालं? दुखतोय का? ते अधिपतींचे वडील आहेत ना, तुम्ही त्यांच्याच पाया पडायला गेला होता ना? पण ते ना. इरा, का उगा चार लोकात तमाशा करताय? हे असं वागणं बरोबर नाही. तुमच्या मनात काही नाही कळतंय आम्हाला. हो, पण ती पोरगी नवीन आहे, तिला नाही कळणार तुमचं हे वागणं. तुम्हाला कळत नाही कसं वागायचं ते. अहो, बाहेर असं वागून नाही चालत. आता जरा थंड घ्या. काय वाटलं असेल तिला? सासरा आपल्यावर हल्ला करतोय. आता आम्ही केलं ना सगळं तुमच्या मनासारखं, मग का असं वागताय?
कधी नव्हतं पोरगा पाया पडून गेला तुमच्या. मग कशा पायी हा दंगा घालताय तुम्ही? अजून काय करू तुमच्यासाठी? हात जोडतो आम्ही तुमच्या पुढं. आमच्यावरचा राग त्या होणाऱ्या सुनबाईंवर नका काढू. अहो आता लई व्याप करून आम्ही हे लग्न जुळवलं आहे. तुम्ही हे असलं वागून त्या लग्नात इग्न नका आणू. होणारी सून डोसक्यानं हुशार आहे. ती जर का भडकली आणि लग्नाला नाही म्हणली तर पोरगा परत कधी तुमचं थोबाड बघणार नाही. होवे अगं काय काय झालं? काय होणार? नेहमीच हिंसकपणा ह्यो काय कमी होत नाही. धनाजीला सांग गाडी काढायला आणि यांना घरी घेऊन जा. छान झाला हो साखरपुडा. नशीब काढला अक्षराने. त्या भुवनेश्वरी मॅडम म्हणाल्या की तू गुडघ्यावर आली, ती खरी खरी की असंच म्हणायचं म्हणून म्हणाल्या त्या? काही असू द्या हो, पण त्यांचे मुद्दे बरोबर आहेत. आता बघा ना, आपल्याकडे शिक्षण आहे, आपण कुठे आहोत, आणि त्यांच्याकडे काही नाही तरी ते कुठे आहेत. सगळा डोक्याचा खेळ आहे. हो ना, आम्हाला तर टेन्शनच आलं होतं. लग्न ठरतंय की नाही ठरतंय की नाही, पण ठरलं बाई एकदाच. सूर्यवंशी म्हणजे फार मोठं प्रस्थ आहे कोल्हापुरातलं. चला आता थोरलीच झालं, आता धाकटीसाठी भेटू आपण लवकरच. काय जयदेवराव? काय म्हणाल? अहो मी म्हणतोय इरा आणि निखिलच्या लग्नाचंही बघू लवकरच. हो हो. माफ करा जयदेवराव, या मधल्या काळात तुमच्याशी संभाषण नाही केलं आम्ही, कारण काही भलतं सुलतं कानावर आलं होतं. पण आज कळलं तो कमल काय आहे ते. अहो मागच्या लग्नात त्यांनी जे केलं आजही तेच केलं. पण मी काय म्हणते विद्याताई, एकदा अक्षराची पत्रिका बघून घ्या. प्रत्येक वेळी एवढी विघ्न काय येतात लग्नात? म्हणजे काय दोष वगैरे असेल तर निघून जाईल ना. अजून लग्न व्हायचंय, परत काही अडथळा यायला नको. माझ्या ओळखीत आहे एक पत्रिका बघणारा. बरं बरं, नाही सांगते ना मी तुम्हाला, सांग. बघूया. बरं येतो आम्ही. हा अक्षरा, कॉंग्रॅच्युलेशन. चल निखिल बाळा. जे काय झालं ते खरं वाटना. असं कसं म्हणता सरकार? आज साखरपुडा झाला की तुमचा? आणि 1 ऑक्टोबरला लग्न होईल. साखरपुडा झाला पण लगीन नाही व्हायला पाहिजे मास्तरीन बाईन संग आमचं. सरकार असं कसं म्हणताय? समजा चांगलं होते तुम्ही उगा. काय चांगलं होतंय? त्यांच्या मनाविरुद्ध हे लगीन व्हायला लागले. चांगलं होतं रे. पण त्या लग्नाला तयार झाला म्हणजे त्यांच्या मनात हायच असं नाही. आमच्यासारख्या कमी शिकलेल्या माणसासंग त्या कवाच लगीन करणार नाही. त्यांचं काय म्हणणं आहे मला चांगलं माहिती रे पावे. कुठल्या सरकारांचं म्हणणं पटलं त्यांना? ते काय खरं वाटत नाही मला. कुठं चाललंय तंद्रीत? बघत जाऊ की पुढं मास्तरीन बाई. तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. असं काहीतरी आहे जे मला माहित नाही. हे बघ, मला एवढं माहित आहे मास्तरीन बाईंसाठी सगळ्यात आधी शिक्षण, मग बाकी सगळं. मग तू शिक की. येड लागले काय तुला? बायकोसाठी आई साहेबांनी नाही सोडू शकत मी. आणि आई साहेब म्हणजे त्यांचं तत्व आहे. त्यांचं तत्व सोडणं म्हणजे आई साहेबांना सोडणं. आणि ते मला ह्या जन्मात नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. मला तुमच्या घरची सून करून घ्या. एकच मागितलं होतं मी, माझा जोडीदार माझ्यापेक्षा शिकलेला हवा. आम्ही दोघांनी मिळून गरीब मुलांसाठी शाळा सुरू करावी, मोफत शिक्षण द्यावं, आमच्या हातून शिक्षण क्षेत्रात काहीतरी चांगलं घडावं. पण आता यातलं काही होणार नाही, कारण अधिपतींना ना शिकण्यात रस आहे, ना शिक्षण क्षेत्रात काही करावं अशी इच्छा आहे. माझं स्वप्न त्यांना सांगितलं तर त्यांना ओझंच वाटेल. खडतर नशीब का असावं माझं? एक गोष्ट मागितली होती मी नशिबाकडून, एक, फक्त एक. ताई अगं, आई बाबा रेडी आहेत, चल ना. हो हो चल निघूया. तू रडतीयस? नाही ग, रडण्यासारखं काय झालंय? सगळं तर आपल्या मनासारखं होतंय.
अरे सॉरी, बरं झालंय तू रडलाय का तुम्ही? नाही, चेहरा पडलाय. दमली आहे ना. आराम करा तुम्ही, घरी जाऊन आता. हो, तेच करायचं. तर तेच सांगायचं होतं, आई साहेबांनी गाडी सांगितली तुमच्या सगळ्यांसाठी. नाही, नको, आम्ही रिक्षाने जातो. नाही नाही, हाय गाडी आहे. आम्हाला रिक्षाची सवय आहे, आम्ही जातो रिक्षाने. खरंच रडला नाही तुम्ही? नाही, शपथ का बरं? मी शपथ घेत नाही. निघू का? मास्तरीन बाई, तुम्ही आतून रडताय असं वाटतं. असं काही नाहीये. का की तुम्ही खुश नाही आहे मला माहिती आहे, पण ना अधिपती, हे बघा, आता ठरलंय, कमिटमेंट आहे. आता तुम्ही माझं सायकोलॉजिकल अनालिसिस करत बसू नका प्लीज. आता जे होणार आहे त्याला आपण सामोरं जाऊया. आणि हे बघा, चुकूनही काही वावगं करायचा विचार मनात आणू नका. मला हे लग्न व्हायला हवंय अधिपती. माझी धाकटी बहीण आहे इरा, तिचा विचार केला पाहिजे मला. तिचं लग्न व्हायचं आहे अजून. प्लीज, मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. आता जे ठरलंय तसं होऊ द्या. 1 ऑक्टोबरला आपल्या डोक्यावर अक्षदा पडल्याच पाहिजे. इकडचं जग तिकडे झालं तरी चालेल. संजी कुठे आहे? अगं, तिची का नाही तब्येत बिघडली म्हणून ती घरला गेली. आम्हाला न सांगताच गेली. नाही ताई, तू बिजी होती आणि नाही का, म्हणजे ती म्हणली का मावशीला सांग बर का म्हणून. तू बस गाडीत, आम्ही जरा आमोनकरांना भेटून येतो. बर. झाली का भराभरी? हो हो झाली. चला, एकदाचं कार्य पार पडलं. कमल नावाचं बुजगावून आलं, ते एक सोडलं तर बाकी सगळं चांगलं झालं. कुठून टपकला तो देव जाणे. आज जसा आला तसा तो लग्नात पण येऊ शकतो. नाही नाही, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही त्याचा बंदोबस्त करू. आज जे घडलं ते 1 तारखेला व्हायला नग. काय झालं? तुम्ही असे सगळे गप का? तुम्ही खुश नाही? असं काही नाही हो. कार्य पार पडलं हे महत्वाचं. बरं, आम्ही निघू का आता? हो, निघा. बाहेर तुमच्यासाठी गाडी आहे, तुम्हाला सोडतील घरी. नाही, नको, गाडी नको. हा, आम्ही रिक्षाने जाऊ ना. आव, पण रिक्षानं कशाला? सवय आहे आम्हाला. बदला तुमच्या सवयी. आता तुम्ही फक्त अक्षरा आमोनकर नाही, सूर्यवंशींच्या घराण्यातली होणारी सून हायसा. आता तुमचं वागणं, बोलणं, राहणं सगळं आपल्या घराण्याला शोभलं पाहिजे. आता तुम्ही रिक्षातनं फिरला तर लोक काय म्हणतील? जळता जळणार नाही एवढी इस्टेट आहे आणि सून अशी रिक्षातून फिरते, बरोबर नाही दिसत ते. आणि आता तुम्ही आमच्याशी जोडलं गेला हायसा. सगळं कसं थाटात व्हायला पाहिजे. जा गाडीनं. पण मॅडम, पोरी, आम्ही एकदा सांगितलं की भुसकाट पाडत बसायचं नाही. एकदा आम्ही सांगितलं का सांगितलं. निघा तुम्ही गाडीनं. लई रात्र झाली, बाकी बोलू नंतर. अगं ताई, जाऊयात ना गाडीने. आणि रात्रीची कुठे रिक्षा शोधत बसायची? मॅडम, आम्ही आज जातो, पण येतो म्हणावं. वास्तू तथास्तू म्हणत्या. या तुम्ही. येतो. धन्यवाद मॅडम. अहो, आमच्या सुनेची आणि व्याईंची काळजी घेणं आमचं कर्तव्य आहे. अक्षू, सुखीरा. सावकाश बस बस. अहो नाही नाही, आता बाहेर नाही. बस बसवा बसवा त्याने. हवा असं काय करतायचा ना गा. बसा बस बस. नाही ना ग, बाहेर आता चालय ना घरात. हा, आता बाहेर कुठे चाललंय परत? बसा ना.
नाही नगा हात करू. बस बस. बसा बसा बसा. सकाळी जाताना किती आनंदी होता आणि आता बघा ना पार थकलायसा. हा बस. दुर्गे बास, किती वेळा सांगितलं तुला हे असलं काही करत जाऊ नगस. असू दे ग ताई. अगं दिवसभर केवढी पळापळ केली असतो आणि तू जरा शांतपणे बस बरं. थोरल्या मालकांचं जेवण खाण झालं. वय आत्या म्हणली म्या देते म्हणून. चल बास झालं ग आता, सोड आमचे पाय सोड. असू दे ग ताई. अगं पाय चेपले का नाही जरा आराम पडेल बघ पायाला. आणि गरमागरम चहा प्यायला का डोसक्याला बी आराम पडेल. घे मावशी. तू बरी झालीस? म्हणजे तुझी तब्येत बिघडली होती ना व. अगं वय म्याच तिला म्हणलं अशी पडून राहू नगस, अजून आजारी पडशील. हा ना, पण गरमागरम आलं घातलेलं चहा प्यायले ना का मग डोसक्याला लगेच बरं वाटलं. घे तू बी घे, तुला बी बरं वाटेल. आम्ही आल्याचा चहा पित नाही. ठाव नाही तुला? सॉरी बरं का मावशी. आणि अजून एकदा सॉरी, मी आज तुला न सांगता निघून आले. काय ना तू लय बिझी होती ना म्हणून मग न सांगता चाल. ठीक आहे. अगं चंचे, अगं तुला माहित आहे का तू आलीस घरला पर तिकडं काय चमत्कार झाला ते माहित आहे का तुला? काय ग काय झालं? अगं एरवी का नाही आधिपती त्यांच्या वडिलांकडे बघत बी नाही पर आज चक्क पाया पडले. त्यांना त्यांच्या बापाच्या पाया पडायला लाव. हे तुझं पहिलं चॅलेंज. काय सांगती काय मम्मी तू? अधिपती पाया पडले? मावशे कसं काय चमत्कार केलास? अगं ताईनं नाही, यो चमत्कार मास्तरनीनं केलाय. मास्तरनीचा महिमा आगाद आहे बाई. मानलं बरं का मी तिला. मला का नाही तिची का नाही आरतीच करावीशी वाटली. जय देवी मास्तरीन बाई. म्हणजे मला का नाही आधी धक्काच बसला आणि मग कौतुक बी वाटलं. म्हणजे आजवर अधिपतीनं जे काम केलंच नाही ते काम आज मास्तरीनं त्यांना करायला लावलं. पण असं काय केलं मास्तरनीनं? एक तर तिच्याकडे का नाही बोलण्याची कला आहे. पर मला तर वाटतं ती का नाही अधिपतीवर ते चेटूक काय तेच करत असेल. म्हणजे तिनं काय सांगितलं का नाही का लगेच अधिपती ऐकतात. ते नाही का काय म्हणतात की ते ताई ते काय हा संमोहन का काय तेच काय तर करत असेल बघ. ती त्यांना काय म्हणली ते त्यांनाच ठाव. पर अधिपती का नाही लगेच तिच्या माग माग गेले आणि पाया पडले. मला तर का नाही त्या मास्तनीला असं कोपऱ्यापासून हात जोडाविषयी वाटले बघ तिला. बाद झालं दुर्गे, बाद झालं. एवढं काही झालं नाही की एवढं आपण तिच्या समोर झुकायची काही गरज नाही. अगं पर ताई त्या मास्तनीने जे बी काय केलं ते चांगलंच केलं की. म्हणून डोसक्यावर घेऊन नाचायची वय तिला. तर सर बाजूला. कशी मिरची झोंबली बघ तिला. मम्मी अशीच मिरचीची धुरी देऊन मावशीनं मंडपात मास्तरनी ऐवजी मला उभं केलं पाहिजे. फोन लावायचा नाही आहे. अरे यार हातासनी पण काय सवय झाल्या का नाही, नाही म्हणलं तरी लावतात राव. लावला आता लावला. हॅलो. हा मास्तरीन बाई पोचला काय हो? हो आत्ताच. चालतंय मग ठेवू काय? लगेच? हा नाही तेवढंच विचारायचं होतं पोचला का नाही म्हणून. थँक्स. हा कोर्स. काही चुकलं काय? ऑफकोर्स असा शब्द आहे. हे इंग्रजी म्हणताना मला तुमचं आवडत नाही माहिती काय. काय क काय फ काय काय कळत नाही अजिबात. इशा हरडा डोसक्या बाहेरचा इशा आहे. असं काही नसतं. तुम्ही ठरवलं ना तर शिकू शकता. नाही नाही पण असलं काही ठरवलेलंच नाही आम्ही. ह्यात काही भूषण नाही. नाही पण त्याची गरजच वाटत नाही तर. असं तुम्हाला वाटतं अधिपती. जाऊ दे मास्तरीन बाई आता ह्यो विषय सिरियस व्हायला लागला बरं काय आपल्यातला. जाऊ दे. सिरियसच आहे शिक्षणाचा विषय.
ऐका मास्तरीनबाई, तुम्ही का नाही राग मानून घेऊ नका असा. आमच्याकडनं हे काही होणार नाही आणि तुम्ही पुढे मागा अशी आमच्याकडनं काय आशा ठेवू नका की तुमच्यासाठी बी बरं आहे की बाबा आम्ही पुढे जाऊ, शिकू, झेंडा लावू. असलं काही होणार नाही. आम्ही 9वी नापास आहे तसंच राहणार. नापास म्हणजे नापास नाही, म्हणजे परीक्षाच दिली नाही आम्ही 9वीची, त्यामुळे 9वी नापास असंच नादखोळा डिग्री आमच्या संघ राहिली ती तशीच राहणार. हॅलो हॅलो, ऐकायला का? हॅलो हॅलो मास्तरीनबाई, ऐकायला ना? हॅलो, ऐकतेय. नंतर आणि तुमचा मूड खराब व्हायला नको म्हणताना मी आत्ताच सगळ्या गोष्टी सांगून ठेवालोय. शिक्षण फिक्षण काय आपल्याच्यानं होणार नाही. एकतर तुम्हाला माहित आहे आमच्याकडे त्याच्यासाठी येळ पण नाही आणि काय गरज नाही. मेन म्हणजे परत तुम्ही आणि म्हणशीला तुम्ही आधी बोलला नाही सा म्हणताना सांगून ठेवलं. हे आधी बोलला होता तुम्ही. हा नाही म्हणजे तेच, म्हणजे तुम्हाला माहित आहे ना? हो माहित होतं आधीच. मग का लगीन करायचंय तुम्हाला माझ्या संग? मी तुमच्यासाठी नाही तुमच्याशी लग्न करते अधिपती, आणि माझ्या पुढ्यात काय वाढून ठेवलं याची चांगलीच कल्पना आहे मला. ठेवू का मी फोन? राग आला तुम्हाला? तुम्हाला हेच हवं होतं ना? हाच हेतू होता तुमचा, मला राग यावा मग मी लग्नाला नाही म्हणावं. मोठे त्यागमूर्ती व्हायचंय ना तुम्हाला लग्नाला नाही म्हणून. देव बनायचंय ना तुम्हाला. मास्तरीनबाई नको बोलायला आपण काही. गुड नाईट.